नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या चॅलेंजचा 13वा दिवस आहे. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो कसा नाही. कालचा दिवस तर मी तुम्हाला सांगितला कसा गेला होता. तर आजपासून आपलं चॅलेंज कंप्लीट करू शकते का नाही बघूयात. तर आज थोडंसं उशीरच झाला होता सगळ्या कामाला आणि माझा आवाज येत नसेल तर थोडंसं समजून घ्या, कारण बोर पाडायला लागलेत आमच्या इथं. एवढं करायला लागलेत का ना, आता मला व्हॉइस ओव्हर कसं करू ते पण समजायला गेले. आता येईल का नाही व्यवस्थित आवाज माहिती नाही, पण करणार आहे. तर आता सगळं माझं काम झालेलं आहे, फक्त भांडे वगैरे राहिले आहेत आणि ते बोरनिवटा करून पिते मी. थोडंसं का म्हणजे 2 दिवसाचा राहत आहे विकनेसपणा. म्हणजे काल थोडंसं खाल्लं होतं म्हणून आज तेवढं काही झालेलं नाही बरं का. म्हणजे काल थोडंसं पोळी भात खाल्लेलं आहे ना, तर आज काय वाटत नाही. पण मी माझं चॅलेंज मोडणार नाही म्हणले. आधी मी कसं करायचं, खाल्लं की खातच राहायचं, जाऊ द्या थोडंसं खावं पुन्हा थोडंसं खावं असं करत करत चॅलेंज मोडायचं. आता माझ्या मनाला असं वाटलं की बाबा एवढं चॅलेंज आपण मेहनतीने चालू केलेलं आहे, अजून 15 दिवस केलं तर अजून त्याचा रिझल्ट तरी भेटेल. आणि जर नाही केलं तर मग काही नाही, आधीसारखं जसं आहे तसंच होईल. एवढं मेहनतीनं आपण उपाशी राहून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आपलं चॅलेंज अजून चालूच आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो कसा नाही. आता एडिटिंग वगैरे करते बोर्नविटा पिऊन, म्हणजे थोडंसं बरं वाटेल. आणि तसं राहिलं तर मी आज 5 वाजायला लागले तर, आणि आपल्या डाएटचं वगैरे मला खायचं आहे. तर उपाशी राहिल्याने एक फायदा आहे की 30 दिवस जर मी असं नियम पाळले तर नंतर ना मला जेवढं लागेल तेवढंच जाणार आहे जेवण. आणि आपली भूक पण कंट्रोलमध्ये येते, सारखं सारखं भूक लागत नाही, भूक लागल्यासारखं वाटत नाही. तर मी का नाही हे म्हणजे 30 दिवस जर असं गोष्टी केल्या ना, तर ह्याचा फायदा हा पण आहे की म्हणजे आपल्याला भूक जेवढी लागते तेवढंच आपलं जेवण पण होईल. जास्त जेवणार नाही आपल्याला. सध्या का नाही जास्त जेवायची सवय लागलेली असते, म्हणजे पोटाच्या ओव्हरलोड आपण जेवतो त्यामुळे आपलं वजन वाढतंय. नंतर ना आपण असं डेली रुटीन आपलं तसंच बनून जाते की थोडंसं जेवायचं, थोडंसं जेवण जाणार पण आपल्याला, आणि आपल्या मनाला पण तशीच सवय लागलेली असणार. तर बघूयात कसं जातो कसा नाही दिवस आता आजचा. तर आता डाएटचं वगैरे खाऊन घेते. तर ही एक गोष्ट आहे, 30 दिवस जर हा नियम पाळला ना तर नंतर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही असं काही गोष्टी करू नका, कारण की प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. ही जरा रिस्की आहे, कुणाला चक्कर वगैरे काय पण होऊ शकतं. तर तुम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही दिवसभर लिक्विड म्हणजे ज्यूस वगैरे अशा गोष्टी घेऊन करू शकता, करायचं असेल तर. पण असं उपाशी राहून करू नका, कारण की प्रत्येकाला ती गोष्ट सहन होत नाही, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. तर आत्ता मी व्हिडिओ टाकायला गेले होते, म्हणजे वरती गच्चीवर जाते, खाली घेते रेंज, पण वरी जरा फास्ट चालते आणि थोडीशी हवा पण खाणे येते. म्हणजे हवा पण खायला भेटते म्हणून जात असते वर व्हिडिओ टाकायला. तर कपडे पण असतात, माझ्या लक्षात येत नाही असं पण कपडे काढायचं. तर संध्याकाळच्या टायमिंगला ठेवणी म्हणतात म्हणून असं जात असते, म्हणजे ते पण लक्षात येतात सगळ्याच गोष्टी होत्या. त्याचं सगळंच कारण आहे. तर आता म्हणजे मला एक गोष्ट समजली की आपण सहसा ना घरात बसतो, घरातच सगळ्या गोष्टी करतो, त्यामुळे आपल्याला का नाही बाहेर वेळच द्यायला भेटत नाही. कोणती पण ड्युटी राहू किंवा कोणतं पण काम राहू, आपण का नाही बाहेर असं जाऊन वरती आकाशाकडे बघत बसणं ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबलच नाहीत. तर ह्या निमित्तानं मी वरी जाते, आकाशाकडे बघते, हवा मस्त छान वाटतं मला, या सगळ्या गोष्टी फील करायला आणि मस्त वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर मी घरात बसत असते, कंटिन्यू बसते घरामध्ये, तर बाहेरचं मी नेचर बघायला जातच नाही. म्हणजे काय होईल काय नाही काय घेणं देणं नसते, बाहेर हवा सुटली काय नाही काही मला काही माहिती पण नसतं. तर ह्या निमित्तानं मी वरी जाते, सगळ्या गोष्टी अनुभवते म्हणून सांगायला लागले. आणि एवढं मोकळा आभाळ सगळं बघायला एवढं मस्त वाटतं, आणि थंड हवा सगळे काही गोष्टी मी फील करते. व्हिडिओ टाकत अर्धा तास माझा जातो तसा वरी गेल्यानंतर, आणि माझा अर्धा तास असाच निघून जातो चलत चलत फिरत फिरत मी करत असते, तेव्हा पण माझा व्यायाम होऊन जातो मस्त. तर आजचा पण दिवस आपला कंप्लीट झालेला आहे. डाएटचं वगैरे मी खाल्लं 5 वाजता. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला बाय.